CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. रस्ता खूप खराब आहे आणि येण्या जाण्याला बी रस्ते खड्डे असल्यामुळं मणक्याचा याचा त्रास होतो. नागरिकाला, ज्येष्ठ नागरिकाला त्रास होतो रस्त्याचा. लवकरात लवकर दुरुस्त करावी. जुना जिल्हाधिकारीमध्ये बघा रस्ते एकदम खराब झाले. रस्त्यावर येणं जाणं अवघड झालं. कलेक्टर ऑफिस ना चांगलं असायला पाहिलं, कारण बाहेरून येणारे जे लोक आहेत ना त्यांना भरपूर अडथळा होत इथं. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ही स्थिती तुम्ही पाहू शकताय की खरं म्हटलं तर जिल्ह्याच्या महसूल विभागातील जे महत्त्वाचे कार्यालय आहे त्याचा मुख्य बेस हा जुना जिल्हाधिकारी कार्यालय परिसर मानला जातो आहे. मात्र या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्ते अक्षरशः उखडलेले आहेत. अनेक दिवसांपासून रस्त्यांची चाळण झालेली आहे. पावसाळ्यात तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आणि जर कचऱ्याची जी स्थिती जर आहे तर तुम्ही बघू शकता की जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी ज्या ठिकाणी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखचं कार्यालय आहे, सहकारी न्यायालयाचा परिसर आहे, त्या प्रांत कार्यालयाचा परिसर आहे, त्या ठिकाणी ही जी दृश्य आहे कचऱ्याची जर दृश्य तुम्ही बघत असाल तर संपूर्ण जिल्ह्याला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या कार्यालयातच, त्याच्या परिसरातच कचऱ्याचे असे ढीग पडलेले पाहायला मिळत आहे. दक्षिण तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. विशेष म्हणजे जे हजारो नागरिक विविध कामासाठी या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येत असतात, पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल किंवा इतर कार्यालयांमध्ये जे येत असतात त्यांना टॉयलेटची सुविधा देखील नाही आहे. या ठिकाणी सुलभ शौचालय देखील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची वाट लागलेली आहे. खरं म्हटलं तर जुनं जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय होतं, मात्र ते आता नियोजन भवन शेजारी नव्या विस्तारानं जिल्हाधिकारी कार्यालय वसवण्यात आलेलं आहे. मात्र कलेक्टर ऑफिस स्थलांतर झाल्यानंतर या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची बिकट अवस्था झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष द्यावं. रस्त्यांची वाट लागलेली आहे, जागोजागी खड्डे आहेत, कचऱ्याचे असे ढीग आहेत, शौचालयाची कुठलीही व्यवस्था नाही आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. जे नागरिक कामानिमित्त येतात त्यांना पिण्याचे पाणी देखील मिळत नाही आहे, विकत त्यांना पैसे घ्यावे लागत आहेत आणि ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. अशा विविध समस्यांनी जुनं जिल्हाधिकारी कार्यालय आवार या ठिकाणी समस्यांनी ग्रासलेला आहे. या गंभीर बाबींकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील का असा सवाल विचारला जात आहे. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर. ह्या कलेक्टर कचेरीमध्ये रस्ता खूप खराब आहे आणि येण्या जाण्याला बी रस्ते खड्डे असल्यामुळं मणक्याचा याचा त्रास होतो. नागरिकाला, ज्येष्ठ नागरिकाला त्रास होतो रस्त्याचा. लवकरात लवकर दुरुस्त करावी ही विनंती. पाणी वगैरे साचलं आहे, कचरा ड्रेनेज फुटलं आहे. हा, ड्रेनेज फुटलं आहे, कचरा असतंय, रोडवर गाड्या लावतात, पार्किंग लावत नाहीत. हां, एवढंच. कलेक्टर ऑफिस कसं असायला पाहिजे? कलेक्टर ऑफिस ना चांगलं असायला पाहिलं, कारण बाहेरून येणारे जे लोक आहेत ना त्यांना भरपूर अडथळा होत इथं. कारण का पहिला इंटरनला त्यांना पूर्ण खड्डा आहे. आता इकडं तर तुम्ही बघितलं ह्या ठिकाणी पाणी असतं या ठिकाणी. आणि असं बहुतेक दक्षिण तहसील कार्यालयासमोर आणि त्यानंतर त्या साईडनं ती जी झाडी आहे ना, झाडीसुद्धा रस्त्यावर आहे, तेवढंसुद्धा काढता येत नाही त्यांना. म्हणजे येण्या जाणाऱ्या लोकांना झाडासुद्धा त्रास आहे. आणि विशेष प्रांत ऑफिस आहे, तहसील ऑफिस आहे, हे सगळ्यांनी मिळून जर नाही, जर मिटिंग घेऊन जर निर्णय घेतला तर ना होतं तसं काय नाही. किती दिवसापासून समस्या? आता हे जसं तो मुंडे साहेब गेले तेव्हा तसंच आहे. मुंडे साहेब असताना रस्ते झाले. हा, रस्ते झाले त्यांच्या काळात रस्ते झाले. आणि त्या टायमाला जेडपीला सुद्धा आणि इतर SPFला सुद्धा बसण्याची व्यवस्था होती. आता बाहेरून आलेल्या लोकांना इथं ना बसण्याची व्यवस्था सुद्धा नाही. बाकीचं तर बाथरूम तर स्वच्छतागृहात इथं कुठंच नाही. गेलं तर बाहेर जे आहे ते बंद आहे, बाहेरच जावं लागेल त्यांना. असं आहे
आता पर्याय दुसरी जागाच नाही इथं. या जिल्हा अब्दुल सत्तार मुल्ला काय जुना जिल्हाधिकारी कार्यालय काय समस्या? जुना जिल्हाधिकारी मध्ये बघा रस्ते एकदम खराब झाले ती. रस्त्यावर येणं जाणं अवघड झालं. एवढी कठीण परिस्थितीमध्ये यायचं जायचं होत आहे आणि पावसाळ्यात सगळं पाणी साचतं आहे. कचरा तर एवढा आहे, भयंकर कचरा. आणि या जिल्हा परिषदमध्ये आपलं महिलांना लगीला संडासला फार त्रास आहे. पुरुषांना पण त्रास, शौचालयच नाही इथं. रोज बंद आहे. स्वच्छतागृह पण नाही, स्वच्छतागृह बंद झाले ते. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायड्रा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन सोलापूर.